नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहे। दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र शासनाद्वारे स्वतंत्र रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका दिले जाते। ते रेशन कार्ड कसे काढावे, त्याचा संपूर्ण उपयोग काय आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही माहिती उपयुक्त होणार आहे। आपल्यापैकी बरेच दिव्यांग बांधव जे आहे तर ते गावामध्ये खेड्यामध्ये राहतात आणि बऱ्याच दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयीची माहिती माहीत नसल्याकारणामुळे ते स्वतंत्र शिधापत्रिका जे आहे तर ते त्यांच्याकडे नाही आहे। तर शासनाने जे आहे तर ते एक शासन निर्णय काढलेला होता 2020 साली। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर 2020 आणि आता 2026 चालू आहे, याला 6 वर्ष झालेली आहेत। तर तुम्हाला सांगू इच्छितो, शासनाचे जे निर्णय असतात तर ते तोपर्यंत लागू असतात जोपर्यंत त्यामध्ये बदल केले जात नाही। जरी आता बघा, जो 2005चा जो कायदा आहे तर तो अद्यापही चालू आहे। 1987चे कायदे अद्यापही चालू आहे। त्याच्यामुळे शासनाचे जे निर्णय असतात पुढचे अपडेट येईपर्यंत ते जसेच्या तसेच काम करतात। तर याचा जो लास्ट शासन निर्णय आहे तर तो 2020मध्ये त्याला अपडेट करण्यात आलेलं होतं। शासनाच्या तेव्हा लक्षात आले की जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत तर ते दिव्यांग लाभार्थी फॅमिलीच्याच म्हणजे तुमच्या कुटुंबांच्याच रेशन कार्डवरती लाभ घेतात आणि त्यामुळे त्यांना योग्य तो लाभ मिळत नाही, अशा पद्धतीचे निरीक्षण शासनाने केलं। आणि त्यानंतर जे आहे तर ते दिव्यांग लोकांना स्वतंत्र शिधापत्रिका रेशन कार्ड देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे। तर ते परिपत्रक शासन निर्णय मी तुम्हाला देतो, त्यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपवर स्वतंत्र रेशन कार्ड शासन निर्णय अशा पद्धतीचा मेसेज केला तर ते तुमच्यापर्यंत येईल, किंवा मग आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला देखील तो शासन निर्णय, सर्व ग्रुप्सला आपण तो शासन निर्णय पाठवणार आहोत। ठीक आहे, तुम्ही मेसेज देखील करू शकता। ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे कसं काढावं ते आपण जाणून घेऊया। त्याआधी यासंबंधी काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करू शकता। ठीक आहे, आता ते कसे काढावे तर यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे। तालुक्याच्या ठिकाणी रेशनिंग विभाग असतो, स्वतंत्र जे आहे तर ते धान्य विभाग असतं। तर तिथे जायचं आहे आणि तिथले जे तहसीलदार आहेत, तहसीलदार असतात तुम्हाला माहिती आहे, जसे संजय गांधीजी असतात त्याचप्रमाणे, तर त्यांना भेटायचं आणि त्यांना विचारायचं की सर स्वतंत्र रेशन कार्ड आम्हाला काढायचं आहे, दिव्यांग आहोत आम्ही आणि आमचं स्वतंत्र रेशन कार्ड हवं आहे। ते सुरुवातीला त्यांना माहिती नसेल तर ते नाही किंवा असं होत नाही किंवा हे झालं आहे ते झालं आहे असं म्हणतील, पण त्यानंतर मी जो तुम्हाला शासन निर्णय पाठवणार आहे तर तो त्यांना दाखवायचा। ठीक आहे, तो शासन निर्णय दाखवायचा की सर शासनाने असं सांगितलेलं आहे की स्वतंत्र रेशन कार्ड दिव्यांग काढू शकणार आहेत। मग त्यानंतर ते तुम्हाला रेशन कार्ड काढून देण्यास मदत करेल। त्यासाठी जो काही फॉर्म आहे ऑफलाईन फॉर्म तो भरायला लावेल। आता रेशन कार्डचे जे काही डिटेल्स आहेत तर ते जवळजवळ ऑनलाईन झालेले आहेत। आता तुमचं पासबुक टाईप रेशन कार्ड नसेल, आता रेशन कार्ड हे सिंगल पेजचं रेशन कार्ड आलेलं आहे। तर दिव्यांगांना देखील आता काही दिव्यांगांना तशा पद्धतीचं आणि काही दिव्यांगांना जुन्या पद्धतीचं रेशन कार्ड आता मिळत आहे। तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधीच्या रेशन कार्डमधून ते नाव वगळलं जाईल व तुम्हाला स्वतंत्र दिव्यांग या कॅटेगरीतून हे रेशन कार्ड मिळणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही पूर्ण प्रोसेस राहील। रेशन कार्ड मिळण्यासाठी किती कालावधी आहे तर जवळजवळ तुम्हाला 1 ते 3 महिना थांबायचा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की सरकार किती स्पीडने काम करते याविषयीची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे। त्यामुळे 1 ते 3 महिन्याचा कालावधी हे रेशन कार्ड तुम्हाला मिळण्यासाठी लागू शकणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही जे काही प्रोसेस आहे तर ती तिथेच करायची आहे। ऑफलाईनमध्ये त्यांना फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर जे काही प्रोसेस आहे, आता सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे, मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि तिथे देखील तुमचा
अंगठा आणि तुमचा फेस जर स्कॅन करायचा असेल तर फेस, या सर्व गोष्टी करून तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते करून दिलं जाईल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याचा उपयोग फक्त रेशन घेण्यासाठीच होतो का, म्हणजे काही धान्य मिळतं गावामध्ये ते धान्य घेण्यासाठीच त्याचा उपयोग होतो का, तर असे नाही. ते डॉक्युमेंट्स तुम्ही दस्तऐवज म्हणजे कागदपत्र म्हणून देखील वापरू शकणार आहात, ज्यामध्ये प्रामुख्याने जर दिव्यांग शिक्षण घेत असेल तर शैक्षणिक कागदपत्र, ओळखीचा पुरावा, ॲड्रेस प्रूफ म्हणून देखील तुम्ही त्याचा उपयोग करू शकणार आहात. जसं तुमचं इतर डॉक्युमेंट्स जसे असतात त्याचप्रमाणे त्याचा एक उपयोग तुम्ही इतर डॉक्युमेंट्स म्हणून देखील करू शकणार आहात. बरेच दिव्यांग लाभार्थी शिक्षण घेतात आणि त्यांना स्कॉलरशिप किंवा मग त्यांना हॉस्टेलच्या फॉर्मसाठी याची गरज लागते, तर या दोन्ही ठिकाणी किंवा इतर ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकणार आहात. तर अशा प्रकारे हे स्वतंत्र रेशन कार्ड तुम्ही काढू शकता. याविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.